वाव गाईज खरंच मस्त वाव. आणि गाईज तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्वामींची रांगोली काढलेली आहे. एक नंबर वाटते. आणि आम्ही तर पहिल्यांदा आलेलो आहोत. आणि तुम्ही गाईज पब्लिक बघू शकता बसलेले आहेत. हाय गाईज मांडवी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज आज पहिली गोष्ट म्हणजे मी बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवते का घरातच असते म्हणून कुठे जात नाही. घरातच असते हाऊस वाईफ आहे म्हणून कुठेच जायला भेटत नाही. तर गाईज आज आम्ही चाललेलो आहोत 17लाच ना स्वामींच्या मठामध्ये चाललेलो आहोत. एक आहे मला वाटतं इकडे या साईडला आहे आणि एक वाटतं आपल्या या साईडला आहे कोपर साईडला आहे. तर आम्ही तिथे स्वामींच्या मठामध्ये दर्शन म्हणजे पाय पडायला चाललो आहे. तर गाईज आता चला बघू स्वामींच्या मठात पाय पडायला जाऊ. गाईज एक्झॅक्टली कुठे आहे ते म्हणजे आम्ही काल येत होतो तेव्हा आम्ही बघितलं. तर आज आम्ही ठरवलं की जायचं म्हणून तर आम्ही चाललो आहे. तर चला जाऊ आपण स्वामींच्या मठामध्ये. जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ. तर गाईज फायनल आम्ही चालत चाललेलो आहोत आणि ही मस्तपैकी कोपरवरनंच ट्रेन आलेली आहे बामणडोंगरीला. बामणडोंगरी स्टेशन तिकडे आहे समोर आणि आम्ही आता इथून चालत जाणार आहे. आणि पहिली गोष्ट गाईज उद्या आपल्या आगरी कोल्यांची शान आपली एकविराईची उद्या पालखी आहे. आणि आज 3 तारीख आहे. आज बैरी देवाची पालखी आहे. तर गाईज आमच्या गावामध्ये एकविराईचं मंदिर आहे. तर तुम्हाला मी माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन की एकविराईचा अभिषेक वगैरे घालतात तिकडे. तर आता उद्या आपण भेटू तिकडे पण आणि आज मठामध्ये जाऊया. तर गाईज चला आज मठामध्ये फिरायला जाऊया आपण. सॉरी गाईज आमची माझी आई हेमा टीना आम्ही सगळ्याजणी चाललो. हेमा तर सकाळपासून देवाचं दर्शनच करते. महालक्ष्मीला पण जाऊन आली मुंबईची महालक्ष्मी. हेमा कसं झालं दर्शन? मस्त एक नंबर. गर्दी होती? नाही अजिबात गर्दी नाही. एनी टाइम आणि गुरुवारच्या महिन्यात जावं तर बाबा अमरनाथची गर्दी असतं. तर गाईज हा रस्ता आहे आपल्या बामणडोंगरीवरनं कोपरला जायला आणि तिथेच आहे. एक सेक्टर 17लाच आहे. मला वाटतं कोपर शाळेच्या जवळच आहे. चालला नाही बाबा रावटतं ना मग. तर गाईज आता आम्ही कोपर तळ्यावरती येऊ थोड्या वेळाने. तर गाईज फायनल आम्ही आता कोपर तळ्यावरती पोहोचलेलो आहे. इथून सीधा जायचं आम्हाला. आणि मला वाटतं या 2 बिल्डिंगच्या मागेच आहे ना या 2 बिल्डिंगच्या मागेच आहे. जाऊन बघूया चला तिकडे. आणि हेमाची पर्स कायम असते. हेमा कुठून आणली? तर गाईज उलवा बोलला तर पूर्ण म्हणजे एकदम हेच झालंय. पूर्ण कुठलं असं दुकान नाही ते उलव्यामध्ये नाही. सगळी दुकानं आहेत. आणि गाईज आम्हाला कुठे पण फिरायला जायचं असेल ना की आम्ही पहिले इथे केस कापायला म्हणजे केस बोला काही बोला तिथे आम्ही करायला येतो. एक नंबर आहे. आणि माझ्याकडनं पैसे पण कमी घेते कारण की मी नेहमी जाते ना म्हणून. किंवा बसली आहे. गाईज तुम्हाला मी बोलली ना कुठलं असं दुकान नाही ते आपल्या उलव्यामध्ये झालेलं नाही. RJ ज्वेलर्स एक नंबर गाठ्यात गाईज. गाईज फायनल आता पोहोचलो आम्ही मठाजवळ. थोडंसं अंतर राहिलं आहे. तर गाईज समोरच आपली कोपर शाळा आहे आणि आपल्या राईट साईडलाच आहे. आपल्या राईट साईडला जायचं आहे. गाईज तुम्हाला दिसलंच असेल मठ स्वामींचं. आता त्या दिवशी आम्ही आलो इथूनच गेलो ना कालच गेलो ना तेव्हा आम्हाला दिसलं तेव्हा बरं एकदा येऊन जाऊया. गाई आज गुरुवार पण आहे मस्त देवाचाच वार आहे. जाऊन बघूया. आज पब्लिक पण वाटतं. पकडा कधी. गाईज फायनल बघा मठ
या वाटामध्ये पाया पडला. स्टॉप केलं नाही काढून दिली मग. वाव गाईज खरंच मस्त वाव. आणि काहीच तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्वामींची रांगोली काढलेली आहे. एक नंबर वाटते. आणि आम्ही तर पहिल्यांदा आलेलो आहोत. आणि तुम्ही गाईज पब्लिक बघू शकता बसलेले आहेत. मन प्रसन्न झालं. घ्या तुम्ही पण दर्शन. आम्ही पण घेतोय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. मस्तपैकी आहे. आजूबाजूला पण मेन तुम्ही रांगोली बघू शकता. सत्य आणि सत्य तर हिना कसा वाटलं? एक नंबर गाईस मस्तपैकी मन प्रसन्न झालं. आणि पहिली गोष्ट म्हणजे हेमा पण मला वाटतं मज्जेत आली. म्हणजे थोडंसं दर गुरुवारी जाते ती, पण आम्ही ह्या मठामध्ये पहिल्यांदा आलेलो आहोत आणि मी पण पहिल्यांदाच आलेली आहे. तर मस्त वाटलं. आणि गाईच आजूबाजूचं म्हणजे कंपाऊंड वगैरे मस्त, परिसर पण मस्त आहे. मला वाटतं आपल्या कोपर शाळेच्या बाजूला बोललात तरी चालेल जाण्याच्या ठिकाणी. आणि काही गाईज गुरुवार आहे म्हणून पब्लिक पण आहे मस्तपैकी. पहिली गोष्ट म्हणजे गाईज आतमध्ये गेल्यावरतीच एवढं मन प्रसन्न झालेलं. श्री स्वामी समर्थ.
वाव गाईज, तुम्ही बघू शकता मस्तपैकी बाहेरचं वातावरण पण मस्त. ही कोपर शाळा आणि हा इथून मस्तपैकी सुंदर वातावरण देवळाच्या बाहेर. आणि मला वाटतं दर गुरुवारी वाटतं जेवण पण असतं वाटतं इथे. गाईज मस्तपैकी आहे. हा वाटतं जेवणच चाललंय ना. जेवणच बनवतात. जिथे वाटतं दर गुरुवारी वाटतं जेवण असतं. दर गुरुवारी जेवण असतं म्हणजे सगळ्यांना का? दर गुरुवारी सगळ्यांना म्हणजे कोणी पण यायचं जेवून तरी चालेल का? तर गाईस तुम्ही बघू शकता दर गुरुवारी जेवण असं ते भाऊ सांगतायत. बघा तुम्ही मस्तपैकी पातेली जेवणाची. हा बघा किती मोठा आहे. हा किचन बोललात तरी चालेल. नमस्कार. तुम्ही दर गुरुवारी येता का? दर गुरुवारी येता का? हो, दर गुरुवारी असतो. इथं महाप्रसाद असतो, वाटायला असतो दर गुरुवारी. अच्छा. आणि हे महाप्रसाद कसं दर गुरुवारी ज्याला कोणाची इच्छा असते तो दर गुरुवारी महाप्रसाद देतो. म्हणजे आठवड्याभर आधीच सांगतात की ह्या गुरुवारी आम्हाला म्हणजे कोणाला द्यायचं असेल तर सहखुशीने येतात आणि इथे सांगतात की आम्हाला द्यायचं म्हणून. त्याच्यानंतर मग त्यांना दर गुरुवारी असंच असतं का? हा, दर गुरुवारी. ठीक एक वार दिला, दर गुरुवारचा वार दिला, तारीख दिली जाते. ह्या गुरुवारी तुम्ही या, तुम्हाला ह्या दिवशी प्रसाद द्यायला भेटेल. ज्यांचा दर गुरुवारी प्रसाद असतो त्यांना आरतीचा मान दिला जातो पहिला. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. आणि मी काय बोलते, किती वर्ष झाली आपले बांधून? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली ना? 3 वर्ष झाले आम्ही सेवा करतोय. 3 वर्ष झाली सकाळी आम्ही 6ला असतो. मी अच्छा. आमचे जे 4-5 जण आहेत ते 6ला असतो. सगळं साफसफाई हे ते. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही असंच एकदा रिक्षातून गेलं तेव्हा दिसलं की बाबा स्वामींचं मठ आहे. तर आम्ही या गुरुवारी आलो स्वामींच्या दर्शनाला. आणि काही तुम्ही बघू शकता पूर्णपणे म्हणजे दर गुरुवारी सहखुशीने म्हणजे ज्याला कोणाला द्यायचं असेल तो सहखुशीने जेवण देतो. आणि आजूबाजूचं वातावरण 3 वर्ष झाली स्वामींचं मठ बांधून इथे. आणि 1 नंबर सोय पण आहे. 20ला झाले. 21 का? 20च्या नंतर. अच्छा. तर काका सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि जर गाईस तुम्हाला पण जर कोणाला द्यायचं असेल आपल्या कोपर शाळेच्या बाजूलाच बोललात तरी चालेल. सहखुशीने तुम्ही पण देऊ शकता जेवण म्हणजे महाप्रसाद. आणि त्या महाप्रसादाचा लाभ म्हणजे जो देईल त्याला आरतीचा मान असतो पहिला. तर गाईस तुम्ही बघू शकता खूपच. आणि ही पब्लिक आता आलेली आहे ना, ती खरंच ती महाप्रसाद खाण्यासाठीच आलेली आहे. आणि गाईस ॲक्च्युली 9 दिवस उपास आहे म्हणून आम्ही काय जेवू शकत नाही. कारण का आम्ही काही खात नाही. 9 दिवस उपास आहे माझा. नाही तर मी खरंच आज जेवून गेली असती. दीदी तर त्यासाठीच वाटी दे. आज तर उपास नसतं तर जेवून गेलो असतो. मग काय उपास आहे ना? आज उपास आहे म्हणून गाईस खरंच मन प्रसन्न. तर आम्ही थोडा वेळ थांबलोय कारण का थोडं मन प्रसन्न झालं आणि आनंद पण होतोय की आलोय. तर दर गुरुवारी यायला भेटलं तर आम्ही नक्की येऊ. पण येऊ चालत तर चालत येऊ. तर बघू पुढे दर गुरुवारी यायला भेटलं तर त्याने दुसऱ्या गुरुवारी नक्की तिथे जेवूनच जाऊया. आपण आम्ही जेवूनच जाऊ बाबा. खरंच वास मस्त सुटलाय. तर भेटू पुढच्या गुरुवारी. तेव्हा नाही ग नंतरला. आणि चक्क गाईज आम्हाला आरती भेटली आहे. खूप नशीबवान आहोत, आम्हाला आरती भेटली आहे. आता आरती स्टार्ट होईल. आणि चिल्ली पिल्ली बघा. बापरे. तुम्ही आरती बोलाल? आरती बोलाल तुम्ही?
गाईच महाप्रसाद खाण्यासाठी बघा गर्दी वगैरे मस्तपैकी जमलेली आहे. हे ये तिथे ही बाहेर उभी आहेत. आणि गाईज आम्ही येऊ नेक्स्ट टाइम गुरुवारी.